नमस्कार मित्रांनो, खरीप पीक विमा 2024चा जो काही पीक विमा आहे, हा पीक विमा बऱ्याचशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेला असेल, काहींना अजून मिळालेला नसेल. तर काहींना कमी तर काहींना जास्त प्रमाणात हा जो काही पीक विमा आहे, हा पीक विमा कंपनीकडून मिळत आहे. तर मित्रांनो, आपण पाठीमागं बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जर स्टेटस चेक केले होते, त्यावेळेस आपण पाहिलंच आहे की 11 तारीख, त्यानंतर 24 तारीख आणि आज जर पाहिलं मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना आजच्या तारखेपासून पीक विमा हा त्यांच्या बँक अकाउंटमध्ये क्रेडिट होण्यास ही सुरुवात झालेली आहे. तर तशा प्रकारची माहिती आपणास त्या स्टेटसमध्ये आता दाखवली जात आहे. तर मित्रांनो, आपल्या पॉलिसीचं स्टेटस चेक करण्यासाठी PMFBYची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे याच्यावर यायचे आहे. फार्मर कॉर्नरमध्ये आपला जो काही मोबाईल नंबर आहे, पीक विमा फॉर्म भरतावेळी दिलेला तो टाकायचा आहे आणि OTP टाकून आपणास त्यामध्ये लॉग इन व्हायचे आहे. आपले जर लॉग इन होत नसेल तर त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. तर मित्रांनो, इथे आल्याच्यानंतर आपण इथे इयर पाहू शकतात की इयर आहे 2024, सीझन आहे खरीप. तर इथे टोटल क्लेम पेडमध्ये 0 अमाऊंट दाखवत आहे. अजून या शेतकऱ्याला हा जो काही पीक विमा आहे, हा पीक विमा बँक अकाउंटमध्ये क्रेडिट झालेला नाही. तर सर्वप्रथम मित्रांनो, आपणास आपले जे काही पॉलिसीचं स्टेटस आहे हे अप्रूव्ड आहे की रिजेक्ट आहे हे एकदा इथे तपासायचे आहे. जर इथे रिजेक्ट दाखवत असेल तर आपणास कसल्याही प्रकारचा त्या पिकाचा पीक विमा हा मिळणार नाही. तर पॉलिसी स्टेटसच्या खाली जर आपणास इथे अप्रूव्ड दाखवत असेल तरी पण आपणास इथे क्लेम डिटेलच्या खाली व्ह्यू या बटनावर क्लिक करून आपणास एकदा आपली माहिती येथे तपासून पाहिजे आहे. जरी येथे अप्रूव्ड दाखवत असेल तर मी इथे व्ह्यू या बटनावर येथे क्लिक करतो. तर मित्रांनो, इथे क्लेम डिटेल्समध्ये आपण पाहू शकतात की क्लेम टाईप आहे लोकलाइज्ड. क्लेम टाईप लोकलाइज्ड म्हणजेच स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे झालेले नुकसान. तर काही शेतकऱ्यांची इथे इल्ड बेस्ड अशा प्रकारे माहिती ही दाखवली जात असेल. तर लोकलाइज्ड हा जो काही पीक विमा आहे, हा पीक विमा जास्त प्रमाणात शेतकऱ्यांना मिळतो, परंतु काही शेतकऱ्यांना हा खूप कमी प्रमाणात मिळालेला आहे. आणि ज्यांचे इल्ड बेस्ड दाखवत आहे त्यांच्यासमोर तर 0 अमाऊंटच दाखवत आहे. तर त्यांना कसल्याही प्रकारचा पीक विमा हा मिळणार नाही. तर क्लेम अमाऊंटमध्ये आपण पाहू शकतात की 12,998 रुपये 7 पैसे तूर या पिकासाठी, हेक्टरी 12,998 रुपये तुरीसाठी या शेतकऱ्याला इथे क्लेम अमाऊंटमध्ये ही रक्कम दाखवली जात आहे. क्लेम डेट पाहू शकतात मित्रांनो, आजचीच तारीख आहे 2/5/2025. UTR नंबर आणखीन जनरेट झालेला नाही. क्लेम स्टेटसमध्ये क्लेम कॅल्क्युलेटेड आहे, म्हणजे कंपनीकडून हा जो काही क्लेम आहे, हा क्लेम यांच्या बँक खात्यामध्ये कॅल्क्युलेट करण्यात आलेला आहे, परंतु अजूनही या शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये ही जी काही रक्कम आहे ही ट्रान्सफर करण्यात आलेली नाही. तर कोणत्याही क्षणी कंपनीकडून ही जी काही रक्कम आपणास येथे क्लेम अमाऊंटच्या खाली दाखवली जाते, तर ही जी काही रक्कम आहे या शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये 1 ते 2 दिवसात किंवा 7 दिवसाच्या आतमध्ये सुद्धा हा जो काही पीक विमा आहे, हा पीक विमा येऊ शकतो. तर सोलापूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये हा जो काही पीक विमा वर्ग करण्याचे कंपनीकडून काम चालू आहे मित्रांनो. तर अजूनही काही जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा झालेला नाही. तर आपल्याही जिल्ह्यात जर आजच्या तारखेची अशा प्रकारचे स्टेटस जर दाखवत असेल तर आपण एकदा चेक करून पहा. आपणास क्लेम अमाऊंटमध्ये जी काही रक्कम दाखवली जाईल तो पीक विमा आपणास निश्चितपणे मिळून जाईल.